श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम आगतम सुस्वागतम। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बाजारपेठ म्हणजे कोरेगाव, जिल्हा सातारा। या कोरेगाव तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालू शकणारा तितक्याच तोला मोलाचा एक दिव्य भव्य अशी ऑर्गनायझेशन कोरेगावमध्ये आज रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी जनतेच्या सेवेमध्ये दाखल होती आहे। कोरेगावमध्ये GLS होलमार्क सेंटर याचे दिव्य आणि भव्य शोरूम आज आकाराला आलेला आहे आणि या शोरूमचं उद्घाटन समारंभ आज मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झालेला आहे। देश विदेशामध्ये GLS ग्रुप ऑफ कंपनी या नामांकित कंपनीचे संस्थापक नागझरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सुपुत्र श्री दौलत कृष्णाजी भोसले यांनी आपल्या आयुष्यामध्ये शून्यातून उद्योग व्यवसायाचं यश प्राप्त केलेलं आहे। होलमार्क आणि सोने या व्यवसायामध्ये भारतातच नाही तर भारताच्या बाहेर थायलंड या देशामध्ये आपल्या उद्योगाचं जाळं उभं केलेलं आहे। अशा दौलत भोसले यांनी संस्थापक असणारी ही GLS ग्रुप ऑफ कंपनी च्या माध्यमातून होलमार्क सेंटरचे भव्य शोरूम कोरेगावकरांच्या सेवेमध्ये दाखल केलेला आहे। दौलत भोसले यांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमधून शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायामध्ये आपली भरारी भारतामधून देशा परदेशापर्यंत यशस्वीपणानं विहार केलेली आहे। त्यांच्या संकल्पनेमधून आज कोरेगाव या ठिकाणी GLS ग्रुप ऑफ कंपनीची GLS होलमार्क सेंटर या नवीन अद्यावत दालनाची मुहूर्तमेढ आज रोवली जात आहे। कुमटे येथील शुभम जगदाळे आणि सतीश जगदाळे यांच्या माध्यमातून या नवीन व्यवसायाचा शुभारंभ कोरेगावच्या भूमीमध्ये सुरू होतो आहे। कोरेगावचे लोकप्रिय जलदूत आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय महेश दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते या होलमार्क सेंटरचे विधिवत शुभारंभ करण्याचे योजले होते। कार्यबाहुल्याप्रमाणे आमदार साहेबांना येता आलं नसल्यामुळे नामदार महेश दादा शिंदे यांच्या सुविद्य पत्नी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते अनेक कोरेगाव शहरातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मान्यवर मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होलमार्क सेंटरचा उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला। सुवर्णाची प्रतवारी तपासणारं हा व्यवसाय कोरेगाव तालुक्यातला पहिला व्यवसाय सुरू होतो आहे आणि त्यामुळे याचं स्वागत समाजामधून घडतं आहे आणि कोरेगाव तालुक्यातील सुवर्णामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही एक उपयुक्त अशा पद्धतीचं दालन कोरेगावकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे। या
दादा नमस्कार. नमस्कार. दादा या दादा प्रसाद परत घेऊन या. पंख्याचं बटन कुठे हो आई समोर लक्ष घ्या. सूर्यकांत श्रीफळ द्या. इकडे समोर इथे समोर दादा तुम्ही पण या. ताई जरंडेश्वर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी नागझरीची. एक मिनिट जागा पुढे पडते. ताई जरा शुभेच्छा द्या व्यवसायाला यांच्या तिथंच. येस जरा कोणी बोल जरा प्लीज. नको नको मुद्दाम बंद नाही आवाज दौलत कृष्णा भोसले हे संस्थापक.
आज GLS हॉलमार्क सेंटर हे शुभम जगदाळे आणि दौलत भोसले यांनी जे सुरू केलेलं आहे, तर त्यांच्या या सेंटरला अंगद महिंद्रदा आणि मित्र परिवार यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या व्यवसायाला यश मिळो आणि परिपूर्णतेनं हा त्यांनी व्यवसाय चालवावा हे सगळं प्रार्थना. टेस्टिंग वगैरे होतं ते फोटो आणि ते लेझर मार्किंग मशीन आहे, त्यावरती आपण हॉल मार्क करू शकतो. आणि हा सॅम्पलिंग डेस्क आहे, ज्वेलरी येते त्याचे आपण सॅम्पलिंग काढतो ना प्युरिटी चेकिंगसाठी, त्या सॅम्पलिंग आणि तो वेइंग बॅग त्याच्यावरती वेट वगैरे आपली गोल्डची वेट सॅम्पल कलेक्ट केले जातात, तिथं सॅम्पलिंग मध्ये कलेक्ट करायची वेट प्रोसेस आपण प्युरिटी टेस्टिंग करतो, ते 4 तास लागतात. ॲसिड टेस्ट किंवा फर्नेसमध्ये मेल्टिंग सॅम्पल प्रोसेस केली जाते. त्यानंतर आपलं एक्सआरए वगैरे डिपार्टमेंट आहे, तिथं टेस्टिंग केलं जातं आणि त्यानंतर मार्किंग सेक्शनमध्ये आपल्याला प्युरिटी मार्किंग केली जाते आणि प्रोसेस सगळी ऑनलाईन होते आपली BIS. म्हणजे जे ऑथराइज ज्वेलर्स असतात का नाही ते आपल्याला ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवतात. पहिल्यांदा कसं ऑफलाईन असायचं, पण आता सगळं गव्हर्नमेंटनं ऑनलाईन केलं. ग्राहकांची थोडक्यात फसवणूक आता होत नाही. 2014 पासून लागू झाले ना, म्हणजे आता थोडंसं अजून स्ट्रिक्ट केलं. जरा या ना ताई, एकच मिनिट. ठीक आहे. भाजी आहे, भाजी जाऊ. कोण पूर्ण थायलंडला जे मोठे बंधू आहेत दौलत भोसले, गावातल्या पाणी फाउंडेशनच्या कामाला 1.25 लाख रुपये देणगी दिली. गावासाठी सुद्धा भरपूर प्रेम. थोडी जागा कमी जेवढं आहे तेवढं त्यात
काही माहीत नसलं किंवा अवघड आहे नसेल. आणि आमच्या नेत्या, आमच्या मार्गदर्शिका, भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचं मी जगदाळे कुटुंबियांच्या वतीने स्वागत करते. त्यानंतर आपल्या इथे नगरसेविका करा करा घ्या घ्या घ्या. या ठिकाणी प्रियताईंचा सत्कार प्रियताई यांनी करावा. हा इकडे बघा समोर. त्यानंतर इथं उपस्थित असणाऱ्या नगरसेविका वनमालाताई बर्गे यांचा सत्कार मी सुवर्ण फडकर यांना विनंती करते. हा इथे समोर. त्यानंतर आपल्या दुसऱ्या नगरसेविका शीतलताई बर्गे यांचा सत्कार मी काजल जगदाळे यांना समोर बघा. आपल्या कोरेगावमधील प्रसिद्ध नेत्रतज्ञ आमची मैत्रीण डॉक्टर संगीता सावंत याही वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिल्या. त्यांचे मी आभार मानते आणि त्यांचा सत्कार वैशाली जगदाळे यांनी करावा अशी मी सांगितली. घ्यायला होतो त्यांना करू दे सत्कार. पुढे या करा साहेब, पुढे या तुम्ही. त्यानंतर कोरेगाव तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुषमा चव्हाण याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल दीपाली भोसले यांना विनंती करते त्यांनी पुढे या पुढे. वहिनी समोर बघा. समोर इथे कोरेगाव शहराध्यक्ष पल्लवीताई शिंदे यांचा सत्कार मीरा घाडगे यांना मी विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार हा इथे समोर. त्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव तालुका सरचिटणीस सौ सुनीता येवले यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. मी भारती जाधव यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर आमचे मार्गदर्शक बंधू महेशदादा वर्गे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी प्रदीप जगदाळे यांना विनंती करीन की त्यांनी पुढे
प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक, धडाडीचे नगरसेवक, जे नेहमीच सगळ्यांच्या मदतीला नेहमीच तत्पर असतात, असे सागरदादा विलकर यांचा सत्कार मी शरद भोसले करा. शरद भोसले शरद भोसले मामा यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी समोर बघा. बापू यांचा सत्कार. आकाराम बापू यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. बापू बापू तुम्ही द्यायचे सत्कार करा. सावकाश सावकाश. तुम्ही त्यांचा करा. नारळ द्या. शरद शरद श्रीफळ द्या. श्रीफळ द्या. हा हा इथे बघा समोर. छान. बापू या बसा. त्यानंतर आता नुकतीच कोरेगाव शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष निवड झालेले फाळके दादा दीपक फाळके यांना मी इथे बोलवते. त्यांचा सत्कार जगदाळे भाऊंना मी सांगते. घ्या. पुढे. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर व्यक्ती पाहुणे रावळे यांचंही मी जगदाळे कुटुंबियांच्या वतीने स्वागत करते आणि ते या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. या पुढे. समोर लक्ष. इकडे समोर. सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जगदाळे कुटुंबियांचे आप्तेष्ट आणि मित्रमंडळी, एक कोरेगाव तालुक्यातला पहिला असा मानाचा प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतलेला आहे. सर्व जगदाळे कुटुंबियांना आणि त्यांच्या चिरंजीवांना तर महेश दादांकडून शुभेच्छा. आणि येत्या लोकसभेचं इलेक्शन आहे तर आमदारांचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं BJPला. ही आमदार महेश दादांकडून आपल्या सगळ्यांसाठी विनंती. धन्यवाद. शरद.
घे साहेब, या फोटो घ्या. थोडं नारी शक्ती, जरा उत्साह दाखवा की. GLS होलमार्किंग सेंटर कोरेगावच्या दिव्य भव्य शुभारंभ प्रसंगी आपण आपला अनमोल वेळ खर्च करून उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या वतीने आपले मनापासून हार्दिक हार्दिक आभार. असेच कृपादृष्टी आमच्या संपूर्ण परिवारावरती राहावी ही विनंती. धन्यवाद.